हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज संकष्टी चतुर्थी आहे. तर संकष्टी चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज आपण संकष्टी चतुर्थीला मोदक करणार नाही आहोत, कारण प्रत्येक वेळेला आपण मोदक करतो. तर आज म्हटलं खोबऱ्याची वडी करणार आहोत. तर त्यासाठी हे बघा, एक नारळ घेतलेला आहे. आता फोडून घ्यायचं आहे आणि पाणी वेगळं करून घ्यायचं आहे. हे बघा, आणि नारळाचे 2 भाग करून घ्यायचे आहेत. हे बघा, आता नारळ 2 भाग करून घेतलेले आहेत. आता ह्याचं कवच आणि खोबरं वेगळं करून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने हे जाडेभरदे तुकडे, असे मोठे मोठे तुकडे केलेले आहेत. आता बारीक व्यवस्थित असे मिक्सरला टाकण्यासाठी बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. आता सगळे खोबरं अशाच पद्धतीने कट करून घेतलेलं आहे. आता मिक्सरला लावून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने मी बारीक केलेलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने बारीक केलेलं आहे. आता साईडला ठेवून घ्यायचं आहे. आता एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी बेसन घ्यायचं आहे. हे बघा, म्हणजे 3 चमचे बेसन आणि 3 चमचे रवा, असे 6 चमचे पोहे खायचे 6 चमचे मी घेतलेले आहेत. आता व्यवस्थित असं बेसन आणि रवा बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे. जवळपास 3 ते 4 मिनटं असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता त्यावर तूप घ्यायचं आहे 1 चमचा आणि तुपामध्ये व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. जवळपास झालेलं आहे भाजून. आता वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे. आता हे बघा, सगळा रवा आणि बेसन काढून घेतलेलं आहे आणि त्याच कढईमध्ये आता खोबरं आपण जे कट केलेलं होतं किंवा मिक्सरला लावून घेतलेलं होतं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. हे बघा, आता खोबरंसुद्धा 3 ते 4 मिनटं बारीक गॅसवर छान भाजून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं आहे. तूप टाकून 2 मिनटं छान भाजून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित असं भाजून झाल्याच्या नंतर जितकं आपण बेसन आणि रवा अशी 1 वाटी घेतलं होतं तितकं 1 वाटी भरून असं गूळ घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळे गुळाची गुठळी सगळे मोडून घ्यायचे आहे, मेल्ट करून घ्यायचं आहे. हे बघा, व्यवस्थित असं मेल्ट करून छान भाजून घ्यायचं आहे. हे बघा, असं व्यवस्थित असं जोवर मेल्ट होत नाही गूळ तोवर हे परतायचं आहे. हे बघा, आता झालेलं आहे. 1-2 मिनटं मला परतायला लागली. आता आपण जो भाजून रवा आणि बेसन घेतले ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं सगळं एकत्रित करून मिक्स करून हलवून घ्यायचं आहे. हे बघा, असं छान आता 2 मिनटं छान एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपण वेलची पावडर टाकायची आहे पहिली आणि जितका रवा घेतलेला होता तितका आपल्याला अर्धी वाटी, ज्या वाटीने आपण रवा मोजला ना तीच अर्धी वाटी आपण दूध घेतलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आता पुन्हा परतायचं आहे. हे बघा, आपण रवा टाकला तो शिजण्यासाठी म्हणून अर्धी वाटी दूध टाकलेलं आहे. बघा, आता व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. 1-2 मिनटासाठी छान परतून घ्यायचं आहे. सगळं दूध वगैरे एकजीव झालं पाहिजे. हे बघा, आता झालेलं आहे. आता एका ताट घ्यायचं आहे. एका ताटाला तूप लावून व्यवस्थित असं खाली तळाला घ्यायचं आहे. पूर्ण तळाला, ताटाच्या तळाला व्यवस्थित असं तूप लावून घ्यायचं आहे आणि आता आपण हे बॅटर याच्यावर काढून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आणि व्यवस्थित असं थापवून घ्यायचं आहे. सगळं काढून घ्यायचं. जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हे बघा, असं व्यवस्थित थापून घ्यायचं आहे आणि आता थोडंसं कोमट असेल तेव्हाच वडी पाडून घ्यायची आहे.
पद्धतीने वड्या कट करून घ्यायच्या आहेत. अशा सगळ्या व्यवस्थित तुकडे करून घ्यायचे आहेत. चाकूने घेतले तरीही चालेल किंवा असं चमच्याने केलं तरीही चालेल. अगदी सॉफ्ट असते. हे बघा रेडी आहे आपली रवा, बेसन आणि खोबऱ्याची वडी. हे बघा एकदम तुपट अशी छान तोंडात टाकताच विरघळणारी अशी वडी रेडी आहे. तर चला, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. उद्या भेटू आपण एखाद्या नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तर धन्यवाद.